नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे उत्तराखंडच्या नैनितालमध्ये। नैनिताल उत्तराखंडचे खूप सुंदर हिल स्टेशन आहे। हे नैनी तलाव आणि नैना देवी मंदिरसाठी प्रसिद्ध आहे। दरवर्षी इथे लाखो पर्यटक त्यांच्या हॉलिडेसाठी येतात। तर आता आपण बघूया की नैनितालमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्लेसेसना व्हिजिट द्यायची आहे। पण त्याआधी आपण हे बघूया की नैनितालच्या नावाच्या मागची हिस्ट्री काय आहे। असं म्हणतात की माता सतीचे नयन म्हणजेच डोळे ह्या जागेवर पडले होते। ती जागा आहे हे तलाव, ज्याला नैनी तलाव असे ओळखले जाते। तर ह्यामुळेच नयनचे झाले नैनी आणि तलावचे झाले ताल म्हणजेच नैनिताल। आता सर्वप्रथम आपण जी प्लेस विजिट करणार आहोत ती आहे इको केव्ह गार्डन। जे लोक ॲडव्हेंचर पसंत करतात आणि ज्यांच्याबरोबर मुले आहेत त्यांनी ह्या प्लेसला अवश्य भेट द्यायची। इथे 6 नॅचरल गुफा आहेत ज्यांना मॉडिफाय केले आहे आणि या गुंफांना वेगवेगळ्या प्राण्यांचे नाव दिले गेले आहे। या केव्हमध्ये जातेवेळी आपल्याला थोडे बसून आणि वाकून जावे लागते, पण ह्याचा एक्सपिरियन्स एवढा मस्त होता की आमच्याबरोबर जेवढी माणसं होती ते एक केव्ह झाल्यावर दुसऱ्या केव्हमध्ये आणि नंतर तिसऱ्या केव्हमध्ये जातच होते, थांबायचं नावच घेत नव्हते। पण तिसरी केव्ह झाल्यावर आम्ही पुढे गेलो, कारण नैनितालचे बाकीचे प्लेसेस पण आम्हाला बघायचे आहेत। जेव्हा आम्ही केव्हमधून बाहेर आलो तेव्हा आमच्या कारमध्ये बसून आम्ही पुढे मॉल रोडसाठी गेलो आणि जसे मॉल रोडला पोचलो तसेच आम्हाला तिथे उतरावे लागले, कारण पुढे व्हेइकलला घेऊन जाता येत नाही। मॉल रोडला पोचल्यावर दिसेल नैनी लेक, पण आपण आता तिथे नाही जाणार आहोत। तर आपण आता जाणार आहोत नैना देवी मंदिरकडे। तुम्ही जसे मॉल रोडला उतराल तेव्हा तिथूनच तुम्हाला राईट टर्न घेऊन चालत जावे। ऑन दी वे खूप सारे लोकल शॉप्स पण लागतात। जर तुम्हाला हवे असेल तर आत्ताच तुम्ही शॉपिंग सुरू करू शकता। तर मित्रांनो, आपण आता नैना देवी मंदिरच्या इथे पोहोचलेलो आहोत, पण मंदिरच्या आतमध्ये फोन घेऊन जाऊ शकत नाही। मित्रांनो, या मंदिराचे निर्माण 8व्या शतकात राजा वीरचंद यांनी केले होते। या मंदिराला नैना देवीच्या नावाने ओळखले जाते, कारण ह्याच ठिकाणी माता सतीचे नयन पडले होते। त्यामुळेच ह्या जागेचे आणि या लेकचे नाव नयन याच्या नावाने ओळखले जाते। मंदिरमधून लेक व्ह्यू पण मिळतो। मित्रांनो, पुढे जाण्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की प्लीज ह्या व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। तुमचा एक लाईक आम्हाला खूप जास्त मोटिवेट करतो आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब पण अवश्य करा, कारण ह्यानी तुम्हाला तुमचे हॉलिडे प्लॅन बनवण्यासाठी खूप आसानी होईल। ह्यानंतर आपण जायचे नैनी लेकच्या जवळ। ह्या लेकचा शेप डोळ्यांचा आहे, म्हणजेच नयन। डोंगरामध्ये बसलेल्या ह्या लेकचा एरिया 120 एकरचा आहे। मित्रांनो, नैनी लेकच्या प्रत्येक जागेवरून बेस्ट व्ह्यू मिळतो। व्ह्यू बघून झाल्यावर नंतर आम्ही गेलो पुढे लेकमध्ये बोटिंग करण्यासाठी। बोटिंग करण्यासाठी त्याची तिकीट आपल्याला इथेच मिळेल आणि याची प्राईज आहे 100 रुपये प्रत्येकी। मग बोटमध्ये बसून नैनितालच्या ह्या सुंदर डोंगरांमध्ये सर्फिंग करूया। आम्ही जी बोट घेतली होती ती रोवाली होती, त्यामुळे जुन्या काळातील लोक बोट कसे चालवायचे ते कळले। आता इथून बाहेर आल्यावर आम्हाला जायचे होते हाय अल्टिट्यूड झूसाठी। इथे जाण्याआधी तुम्हाला हे एक सांगतो की इथे कसे जायचे, कारण झूचे डिस्टन्स लेकपासून खूप लांब आहे आणि आपली व्हेइकल आपल्याला बरोबर नसल्यामुळे तिथे जाण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागू शकतो। तर मग आपण इथून ई ऑटो करूया, ज्याची तिकीट आहे या काउंटरला मिळते, ती आहे 15 रुपयाची। ही ऑटो जिथे आपल्याला ड्रॉप करेल त्या जागेवरूनही झू अजून वरती उंचावर आहे, त्यामुळेच आम्ही इथली युनियन कॅब बुक केली, ज्याची प्राईज होती प्रत्येकी 70 रुपये। या कॅबमध्ये बसून आपण पोचणार आहोत वरच्या पॉईंटला, पण अजून थांबा, इथेही आपण झूजवळ पोचलेलो नाही आहोत। इथून पुढे 5 मिनिटाचं आपल्याला ट्रेक करायचं आहे, त्यानंतरच झू येईल। झूच्या तिकीट काउंटरवर आपण
तिकीट काढायची जी आहे 150 रुपयांची आणि पुढे जायचे झू एक्सप्लोर करण्यासाठी. झू बघितल्यावर आपण जायचे मॉल रोडला, कारण इथे आपल्याला शॉपिंग पण करायचे आहे. मित्रांनो, मॉल रोडच्या समोरच आहे नैनी लेक. इथे चालणे पण एक साईट सीन आहे. आणि हो, मॉल रोडवर तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेजचे रेस्टॉरंट मिळतील, तर तुम्ही इथेच लंच देखील करू शकता. मित्रांनो, त्यानंतर जायचे आहे हनुमान गारी, जे की मॉल रोडपासून पुढे आहे आणि त्याचे डिस्टन्स आहे 6 किलोमीटरचे. आता आपण जायचे आपल्या लास्ट पॉईंटला, जो आहे नैना पीक, जे की मॉल रोडपासून 9 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. इथे जाण्यासाठी आपल्याला 3 किलोमीटरचा ट्रेक करावा लागेल आणि वरून आपल्याला नैनितालचा खूप सुंदर व्ह्यू बघायला मिळेल. तर मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा.